नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी भूगोल पाठ दुसरा स्थान विस्तार या पाठाचा स्वाध्याय. हा पाठ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला हँड रिटन नोट्स हवे असतील तर ते सुद्धा अपलोड केलेले आहेत, सो नक्की चेकआउट करा. या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. त्यासोबतच नोट्स तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळतील, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तर आता आपण पाहतोय स्थान व विस्तार या पाठाचा स्वाध्याय. यामधला पहिला प्रश्न आहे, चूक की बरोबर सांगा व चुकीचे विधान दुरुस्त करा. त्यामध्ये पहिला विधान आहे, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धामध्ये आहे. पाठामध्ये पण मी सांगितलं होतं की तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न नक्की विचारले जातात एक्झाममध्ये. सो आपण पाहिलं होतं की साधारणतः आपली पृथ्वी अशा प्रकारची आहे, या ठिकाणी विषुववृत्त आहे आणि आपला भारत असा या ठिकाणी विषुववृत्ताचा वरच्या भागामध्ये आहे. तर ब्राझील मात्र या ठिकाणी खाली आहे, म्हणजेच ब्राझील हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे आणि आपला भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. त्यासोबतच ब्राझील जो आहे तर तो दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे, तर आपला भारत हा आशिया खंडामध्ये आहे. सो पहिलं जे विधान आहे तर ते बरोबर आहे आणि आपल्याला असं सांगितलेलं आहे की जर चुकीचं विधान असेल तर ते बरोबर करून लिहायचं आहे. तर पहिलं विधान ऑलरेडी बरोबरच आहे. पुढे असं आहे की भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे, तर चूक भारताच्या मध्यातून मकरवृत्त नाही तर कर्कवृत्त गेलेले आहे. आपण असं म्हणू शकतो की ब्राझीलच्या मधून मकरवृत्त गेलं आहे. इवन ब्राझीलच्या आसपास विषुववृत्तसुद्धा पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ब्राझीलच्या रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. चूक, ब्राझील उलट भारतापेक्षा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा देश आहे, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार हा भारतापेक्षा सुद्धा जास्त आहे. नेक्स्ट आहे की ब्राझील देशाच्या उत्तर भागामधून विषुववृत्त जाते. हो, बरोबर. आपण पाहिलं होतं ब्राझीलच्या क्षेत्रफळातून 2 वृत्त जातात, एक तर पहिलं विषुववृत्त आणि दुसरं म्हणजे मकरवृत्त. आणि आत्ताच वरती आपण एक प्रश्न पाहिला की भारताच्या मध्यातून काय जातं, तर भारताच्या मध्यातून जातं कर्कवृत्त. सो प्लीज कोणी कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. सगळ्यांनी ही जी उत्तरं आहेत तर ती लक्षात ठेवायची आहेत, कारण ही तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जातात. पुढे असं आहे की ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. चूक, आपण काय पाहिलं होतं की ब्राझीलच्या जर आपण पाहिलं पूर्वेला तर अटलांटिक महासागर आहे, त्याच्यामध्ये पण उत्तर अटलांटिक महासागर आहे आणि दक्षिण अटलांटिक महासागर आहे. सो आपण असं म्हणू शकतो की ब्राझील देशाला दक्षिण अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. नेक्स्ट असं आहे की भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान देश आहे. नाही, भारताच्या आग्नेयेस नाही तर भारताच्या वायव्येस पाकिस्तान आहे. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. अगदी बरोबर. आपण द्वीपकल्प म्हणजे काय हे पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये असं आहे की जो भाग निमुळता होत जातो दक्षिणेकडे त्याला आपण म्हणतो द्वीपकल्प. सो भारताच्या दक्षिणेला आपण द्वीपकल्प असं म्हणतो. सगळे उत्तरं तुम्ही एकत्र पाहू शकता आणि इफ यू वॉन्ट तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. आपण पाहिलं होतं की भारत आणि ब्राझील दोन्हीही देश जे आहेत तर त्या आधी पारतंत्र्यामध्ये होते. तर मग त्या याच्यामध्ये असताना दोन्ही देशांसमोर कोणत्या समस्या होत्या. तर पहिल्यांदा आहे की भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्योत्तर काळामधल्या पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जावे लागले. अनेक भागातील दुष्काळी परिस्थितींना तोंड द्यावे लागले. हे झालं भारतामध्ये काय काय समस्या होत्या. नेक्स्ट आहे ब्राझीलमधल्या समस्या. तर ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता आणि 7 सप्टेंबर 1822 साली ब्राझीलला स्वातंत्र्य मिळाले. 1930 पासून 1985 पर्यंत अर्धशतकापेक्षाही जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता आणि ब्राझील या देशाला 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्येला सामोरे जावे लागले आणि त्यातून हा देश सावरला. तर अशा प्रकारे तुम्हाला याची उत्तरे लिहायची आहेत. पुढे आहे, भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. अर्थात काही पुस्तकांमध्ये हा प्रश्न दुसरा आहे, काहींमध्ये हा तिसरा आहे. तुमच्या पुस्तकाप्रमाणे तुम्ही हा प्रश्न लिहू शकता. तर भारत आणि ब्राझील यांचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आपण पाठामध्येही पाहिला आहे. तर ब्राझीलचा अक्षवृत्त व रेखावृत्त विस्तार हा भारतापेक्षा जास्त आहे, कारण भारतापेक्षा ब्राझीलचं क्षेत्रफळसुद्धा जास्त आहे. तर पहिल्यांदा आपण भारतासाठी पाहूया. भारत अक्षवृत्तीय विस्तार 8.04 उत्तर ते 37.6 उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार
68°7' पूर्व ते 97°25' पूर्व. आता हे पूर्व आणि उत्तर असंच का आहे? कारण भारत जो आहे तर तो उत्तर गोलार्धामध्ये पूर्वेकडे असल्यामुळे उत्तर ते उत्तर आणि पूर्व ते पूर्व अशा प्रकारे याचा विस्तार आहे. हेच आपण पाहूया ब्राझीलसाठी. त्याच्या आधी भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते, हा पण एक पॉईंट तुम्ही मेन्शन करू शकता. नेक्स्ट आहे ब्राझील. अक्षवृत्तीय विस्तार आहे 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण. आता या ठिकाणी उत्तर ते दक्षिण पसरलेलं आहे ब्राझील त्याच्यामुळे. नेक्स्ट आहे रेखावृत्तीय विस्तारामध्ये 34°45' पश्चिम ते 73°48' पश्चिम अशा पद्धतीने ब्राझीलचा विस्तार आहे. आणि विषुववृत्त व मकरवृत्त ब्राझीलच्या मधून जाते. विस्ताराच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक लागतो तर भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. हा जो प्रश्न आहे हा अजूनही PYQजमध्ये विचारला नाही गेला. सो गॅरंटी देऊ शकतो आपण की तुमच्या एक्झाममध्ये पण नाही येणार, कारण एवढा सगळा डेटा लक्षात ठेवणं इज नॉट दॅट इझी. बट तरीही तुम्ही या प्रश्नाला थोडंसं लक्ष देऊन एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता, बट तितका हा महत्त्वाचा नाही आहे. नेक्स्ट आहे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या स्थानासंदर्भात कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? तर भारत हा आशिया खंडामध्ये आहे तर ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे. भारत हा पूर्व व उत्तर गोलार्धामध्ये येतो तर ब्राझील हा दक्षिण व उत्तर गोलार्धामध्ये येतो. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4' उत्तर ते 37°7' उत्तर असा आहे तर ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण असा आहे. इथे मध्ये डॉट नाही आहे. 33°45' दक्षिण इतका आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा 68° पूर्व ते 97°25' पूर्व असा आहे तर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार हा 34°45' पश्चिम ते 73°48' पश्चिम एवढा आहे. भारताच्या शेजारी पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश, भूटान यांसारखे देश आहेत तर ब्राझीलच्या शेजारी उरुग्वे, पेरू, अर्जेंटिना, कोलंबिया इत्यादी देश आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला जर इयत्ता 10वीचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स हवे असतील अलॉंग विथ सॉल्ट पेपर्स आणि त्यासोबतच इतर काही प्रॅक्टिस पेपर्स सगळ्या विषयांचे अवेलेबल आहेत ओसाल पब्लिकेशनचे. सो तुम्ही हे बुक चेकआउट करू शकता. याच्यामध्ये PYQसोबत सगळे आन्सर्स पण अवेलेबल आहेत. इवन तुम्हाला काही निबंध वगैरेचे सॅम्पल्स हवे असतील ते पण याच्यामध्ये अवेलेबल आहेत. सो नक्की हे बुक चेकआउट करा. याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल, इवन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आय होप की सगळ्यांना माहिती असेल आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा पहिलाच प्रश्न विचारला जातो जो की 4 गुणांसाठी असतो. याच्यामधला पहिला प्रश्न आहे की भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? अ आहे लक्षद्वीप, ब आहे कन्याकुमारी, क आहे इंदिरा पॉईंट आणि ड आहे पोर्ट ब्लेअर. सो याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे इंदिरा पॉईंट. ओके, सो भारताच्या सगळ्यात दक्षिणेकडील टोक हे इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते. दुसरा प्रश्न आहे, दक्षिण अमेरिका खंडातील रिकामी जागा दिलेली आहे. हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. पहिला आहे चिली इक्वेडोर, दुसरा आहे अर्जेंटिना बोलिव्हिया, क आहे कोलंबिया आणि फ्रेंच गियाना, त्याच्यानंतर ड आहे सुरिनाम आणि उरुग्वे. जर तुम्ही पहिला पाठ याच्या आधी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन केलेलं आहे की अर्जेंटिना असेल, फ्रेंच गियाना असेल, उरुग्वे असेल, या सगळ्याबाबत आपण ऑलरेडी ब्राझीलच्या नकाशामध्ये पाहिलेलं आहे. पण ब्राझीलच्या लगत चिली इक्वेडोर हे दोन्ही देश येत नाहीत. नेक्स्ट आहे, दोन्ही देशातील राजवट रिकामी जागा दिलेली आहे या प्रकारची आहे. लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक की अध्यक्षीय. तर आपण पाहिलं होतं की दोन्ही देशांमध्ये प्रजासत्ताक प्रकारची राजवट आहे तर क पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलच्या किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? सो या ठिकाणी आपल्याकडे 3 चित्र आहेत आणि आपल्याला करेक्ट आन्सर जे आहे तर ते निवडायचं आहे. तर ब्राझीलचा किनारी भाग ओळखायचा आहे. आपण ऑलरेडी पाहिले की ब्राझीलचा किनारी भाग जो आहे तो या ठिकाणी अटलांटिक महासागराच्या लगत आहे आणि साधारणतः ब्राझील असा या ठिकाणी जो आहे तर इकडे सारा जमिनीचा भाग आहे. सो अशा पद्धतीने जो उलटा सी आहे तर त्या शेपचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या आकृतीमध्ये. हा उलटा आहे, हा नाही आहे आणि हे तर भारताचा आहे. ठीक आहे, हा कोणताच नाही आहे. सो फर्स्ट ऑप्शन जे आहे तर ते करेक्ट आहे. खालीलपैकी कोणता भाग हा भारताचा किनारी भाग दर्शवतो? तर आपण पाहिलेला आहे की भारताचा हा द्वीपकल्पाचा भाग जो की किनारी भाग दर्शवतोय आणि खाली आहे दक्षिण महासागर. सो थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. सो तिसरा पर्याय जो आहे तो या ठिकाणी करेक्ट आहे. आफ्टर दॅट आता आपण पाहतोय खालचा प्रश्न.
गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायापैकी भारत हा कोणत्या गोलार्धामध्ये आहे? याच्या आधी पण आपण खूपदा हा प्रश्न कव्हर केलेला आहे की आपला भारत देश हा उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि त्यासोबतच तो पूर्वेकडच्या दिशेला आहे. त्याच्यामुळे इथे ज्या ठिकाणी दक्षिण लिहिलं आहे तर ते भाग तर आपण नाहीच कन्सिडर करू शकत. इथे उत्तर आणि पश्चिम भाग आहे, हा पण आपण नाही कन्सिडर करू शकत. आपल्याला फक्त उत्तर गोलार्ध पाहिजे, त्याच्यामुळे तिसरा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये येतो? तर आपण पाहिलेलं आहे की ब्राझील हा मुख्यतः दक्षिण गोलार्धामध्ये येणारा भाग आहे आणि त्यासोबतच दक्षिणेकडे पण तो मोस्टली पूर्व पश्चिम असा आहे, बट जास्तीत जास्त तो पश्चिम भागाकडे आहे. तर दक्षिण उत्तर हा उभा गोलार्ध तर शक्य नाही आहे. उत्तर गोलार्धामध्ये तर तो नाहीच आहे. उत्तर दक्षिण आणि पूर्वेच्या साईडला नाही आहे, तर त्याच्यामुळे फक्त दुसरा पर्याय बरोबर आहे, दक्षिण गोलार्धाचा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा संपूर्ण चॅप्टर पण आपण कव्हर केलेला आहे. त्याचा पण व्हिडिओ नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओज. बाय बाय.